नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हालाही घरकुल हवे असेल, तर घरकुलासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता, म्हणजे सर्व्हे करू शकता. त्यासाठी तुम्हाला आवास प्लस हे ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही घरबसल्या घरकुलासाठी सर्व्हे करू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही, त्यांचा सर्व्हे सुरू झालेला आहे आणि तो सर्व्हे तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून करू शकता. सर्व्हे कसा करायचा आहे यासंबंधीचा व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल किंवा सजेस्टेड व्हिडिओमधूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि सर्व्हे कसा करायचा आहे पाहून तुम्ही स्वतःचा सर्व्हे करून घ्या. परंतु सर्व्हे करत असताना आता काही युजर्सना काही अडचणी येत आहेत. अडचणींचंच उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व्हे करत असताना आता काही युजर्सना त्यांच्या मोबाईलमध्ये आधार फेस आयडी हे ॲप्लिकेशन चालत नाही किंवा आवाज प्लस 2024 हे ॲप्लिकेशन चालत नाही. काही लोकांचा जो मोबाईल आहे तो जुना झालेला आहे किंवा त्यामध्ये रॅम, स्टोरेज कमी असल्यामुळे त्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन वर्क करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लेटेस्ट Android व्हर्जन असलेला मोबाईल तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये दोन्हीही ॲप चालतील आणि तुमचा सर्व्हे कंप्लीट होऊ शकतो. आता सर्व्हे करत असताना काही लोकांना आधार नॉट व्हेरिफाईड फॉर असा एरर पाहायला मिळत आहे. हा एरर कशामुळे येत आहे आणि याचं काय सोल्युशन आहे, याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्व्हे संबंधी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा सर्व्हे अपलोड करायचा असतो. त्यावेळेस तुम्हाला आधार व्हेरिफाईड करावे लागते आणि जॉब कार्ड व्हेरिफाय करावे लागते. आधार व्हेरिफाईडच्या समोर जर तुम्हाला टिक मार्क दिसली तरच तो डाटा आहे तो अपलोड होणार आहे. परंतु येथे आधार व्हेरिफाईड करत असताना काही लोकांना आधार नॉट व्हेरिफाईड फॉर आणि त्या घरातील सदस्याचं नाव त्यासमोर तुम्हाला दाखवलं जातं. आता ज्या मेंबरसमोर तुम्हाला असं दाखवलं जातं त्यांनी काय करायचं आहे, ॲड ऑब्लिक एडिट सर्व्हेमध्ये जाऊन त्यांचं जे नाव आहे ते आधारप्रमाणे टाइप करून घ्यायचं आहे. तुम्ही आधारप्रमाणे पूर्ण नाव टाइप करून घ्या. तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे, जशी स्पेलिंग आहे तशी टाइप करून घ्या. जर तुम्ही फक्त फर्स्ट नेम, लास्ट नेम टाकलं तर तुमचा आधार व्हेरिफाय होणार नाही. आधारप्रमाणे तुमची नाव आणि स्पेलिंग टाइप करून घ्या. नंतर तो सर्व्हे डेटा सेव्ह करा आणि नंतर आधार व्हेरिफाईड करून पहा. तुमचा 100% हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तुमच्या आधार कार्डवरील नाव जसं स्पेलिंग आहे तसं टाइप करा. हा एरर तुम्हाला गेलेला पाहायला मिळेल. हे ट्राय करून तुम्ही पहा तुमचा आधार व्हेरिफाईड होऊन जाईल. त्यानंतर या व्यतिरिक्त जर तुमचे काही अडचणी असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.